कढई तापवायला ठेवलेली आहे इथे. त्यात तेल टाकलेलं आहे. तेल साधारण 2 चमचे टाकायचं. हा मोठा चमचा भाजीत टाकायचं. तेलाचा चमचा हा. सुकी भाजी करायची आपल्याला. तर मग तेल मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यावर तेल आता टाकलं आहे. तसेच आता त्यात घेण्यात येणारं साहित्य कोणती भाजी करायची आहे सांगते. तर हे ढेमचं आहे. ढेमशी कोवळे निवडून घ्यायचे आहे. पण त्यात काही कोवळे आहे, काही मोठे आहे, काही छोटे आहे. असे बिया कोणत्या याच्यात बिया होत्या तर ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकल्या. आणि काही कोवळे आहे, 2-3 होते फक्त मोठे. त्यातल्या बिया काढून घेतल्या. मोठ्या बियाच्यातल्या बिया काळपट असतात आणि ह्या पांढऱ्या. एखाद्या कोवळी अशी कोवळ्या जर बिया असल्या एखाद्या, तर अशा जर गेल्या तर काही फरक नाही पडत. त्या शिजून जातात, काही होत नाही. पण मोठ्या बिया नाही घ्यायच्या, जर लागतात त्या. 2-3 पाण्याने घेतल्या की शिजून येतात त्या. ते चिरून घेतले. तुम्हाला जसे वाटले तसे तुम्ही याच्याहून बारीकही चिरू शकता, थोडी एवढ्याही चिरू शकता. तर आपल्या आवडीनुसार चिरून नेहमीची. तसंच आता त्याच्यात तेल तापलेलं आपल्याला कांदा घालायचा. कांदा घालू आपण त्याच्यात. कांदा घालून देऊ. तेल गरम होतं. थोडीशी मोहरी तापलेली टाकेल. थोडीशी टाकायची, आधीच टाकायची असते, नंतर आता टाकून घ्यायचं. तडका कांदा हलवून घ्यायचा. 1-2 वेळा तर चमच्याने फिरवून घ्यायचा. नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ कांदा लवकर टाकायचं. आता इकडे कांदा होईपर्यंत इथे लसण, जिरं आणि धनापूड. लसण, जिरं, धनापूड आणि वाळलेल्या मिरच्या अख्ख्या घेतलेल्या. त्या थोड्या अशा राहिल्या सगळ्या तरी चालतात. आता हिरवी मिरची यात टाकायची नाही, लाल आहे. लसणाच्या पेस्टमध्ये लाल असल्यामुळे हिरवी आपल्याला टाकायची नाही. तर याच्यातच जाडसर असं मिरच्या टाकून दिल्या आहेत लसण जिऱ्याच्या पेस्टमध्ये. त्या एकदम बारीक नाही करायच्या. लसण, जिरं, धना आणि पावडर आणि लाल मिरच. तर मग ती लाल मिरच थोडीशीच घेतल्यामुळे इथे तिखट आणि हळद घेतली आहे. तिखट मीठ घेते. आता हे लक्ष ठेवायचं आपण कांद्यात मीठ टाकल्यामुळे इथे घेताना भाजी किती भाजी आपली त्यानुसार आपण पाहून घ्यायचं आपल्याला. आता माझी जास्त आहे भाजी, कारण जास्त पोळी असल्यामुळे या ढेमसाच्या मी एवढं घेतलेलं आहे. इथे कमी करून दिलं. आता गॅस करून होत आलेला आहे. कांदा पूर्ण झालेला आहे. लसूण जिराची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, बारीक चिरून फोडी, बारीक मिडियम अशा जसं वाटलं तसं. आणि नंतर सगळ्यात छोटी शिजत आली भाजी की दाण्याचं कूट आहे. शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट करून घेतला. शिजत आली की सुकीच भाजी आहे, पण ते शिजताना थोडंसं पाणी घालून. आता हा कांदा झालेला आहे आणि त्यात लसूण जिरं घालून घ्यायचं. लसूण जिऱ्याची पेस्ट घालून घेऊ. तिखट, मीठ, हळद घालून घेऊ. तुम्ही तिखट कमीसुद्धा घालू शकता. फिक्क्या खात असाल तर तिखट कमी घालू शकता. फक्त हा कूट जो आहे तो दाण्याचा नंतर घालायचा आपल्याला. शेवटला गॅस कमीच आहे माझा. थोडंसं हे झालं, आता झालेलंच आहे कांदा. गॅस कमी आहे. हे अशा प्रकारे झालेलं आहे.
आणि आता याच्यात आपण थोडी मोठा करू गॅस आणि थोडी टाकून 2 पाण्याने स्वच्छ धुतले आहेत. धुतल्यावरही बिया त्यातल्या निघतात खाली खाली पाण्यात काय. आणि आताही असं करताना ओतले असले टाका म्हणजे खाली राहिलेल्या बिया कोवळ्या आहेत त्या बिया पण राहिल्या की काढून टाकायचं. फेकून द्यायचं ते फक्त. गॅस मोठा केलेला आहे मी आता. अशा प्रकारे दिसतील आता ॲक्च्युली कशी ही भाजी दिसत आहे आता झाल्याने. तेल जास्तच झालं आहे कारण ढेमसाची भाजी मुलं वगैरे खायला पाहत नाही. डाळ टाकून करतात कोणी, चण्याची मुगाची डाळ टाकून ढेमसाची भाजी करते. पण मी मस्त काहीही न घालता जास्त कांदे टाकून जास्त कांदा घालून आपल्याला तशीच सुकी भाजी करायची आहे. फक्त ढेमचं कवळे ढेमचं पाहिजे आणि बारीक अजून बारीक चिरू शकता ते. फक्त दाण्याचं कूट आपल्याला नंतर टाकायचं आहे. ह्याच्या तशा अजून बिया निघाल्या. आपण धुतल्यावर अजून कोवळ्याही अशा बिया निघाल्या त्या टाकून टाकून द्यायच्या. तुम्ही कमी याच्यावर घरी घाई नसली की कमी याच्यावर करू शकता ते वाटते. आता गॅस कमी करते मी थोडासा. गॅस कमी करून एक वेळा हलवून घेऊ आपण. आता मोठा करते, अजून मोठा केला. जेव्हा मिक्स केलं भाजी त्यानंतर मोठा करते. आणि सुट्टी जरी आहे तर आपण या फोडी मोठ्या घेतल्या त्यामुळे पाण्याचा थोडासा शिकतो आपल्याला याच्यात. थोडं पाणी शिंपडावंच लागेल याच्यात गरम करून पाण्याचं म्हणजे नरम होते ती भाजी चांगली. रस्सा नाही थोडीशी. तर आता आपण काय करू, हे तिखट मीठ याच्यात काढलेले हे आहे हे पण धुतलं जाते सगळं झाकणाचं. आणि त्याच्यावरच आपण त्याचं पाणी थोडंसं घालून मी ते काढून ठेवलेलं आहे. आणि एवढं थोडंसं पाणी येतं. वरून पाणी घालण्याचा एक फायदा आहे की खाली जळत नाही. जाड बुडाची कढई घेतली की खालून भाजी लवकर जळत नाही. तर एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे फक्त. आता 10 वेळ झाकण न उघडता आपण तिथे राहू देऊ तिथे वाफेपर्यंत. कोणी टमाटे सुद्धा घालतात, मी घातले नाही. टमाटे वेगळी चव होते टमाट्याची आणि तशी कांदा टाकून वेगळी. ही जाड मुलाची कढई असल्यामुळे याच्यावरच माझे परफेक्ट होतात सगळे पदार्थ. भाज्या काही पण करायचं असतं म्हणून जुनी असून 25 वर्षापूर्वीची कढई घ्यायची. तरी मी ती दुसऱ्या काढत नाही. मी याच्यावरच माझा भर असतो. तशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. तेल थोडं बरं घातलं की कढई चिपकत नाही ते खाली. लवकर पाणी टाकायची घाई केली की त्या फोड जाड जाड राहतात अशा.
जाड जाड राहतात लवकर घाई केली की, म्हणून त्या थोड्याशा चिमू द्यायच्या, कमी होऊ द्यायच्या अशा छोट्या छोट्या. आणि छोट्या झाल्या की मग 1-2 वेळा हलवून मिक्स करून घ्यायचं झाकून वगैरे, आणि थोड्या चिमले की मग पाणी घालायचं. चणा डाळ टाकून पण चांगली लागते ती. पण चणा डाळ जर भिजायला वेळ असते, हे असते, वेळेवर भिंसळी करायची असली आपल्याला, जास्त कांदे टाकून तुम्ही करू शकता, दाण्याचं तूप टाकून थोडंसं. याच्यावर आपले भांडे दिसले पाहिजे, सगळं दिसलं पाहिजे साहित्य म्हणून ताट ठेवायला आहे, म्हणजे याच्यावर बरोबर दिसतं. आता एक मिक्स करून घेऊ. बऱ्यापैकी या शिजलेल्या आहेत, आता झालेल्याच आहे, चिमल्यासारख्या झालेल्या आहे. आणि आता आपण पाणी घालून घ्यायचं. आता 4-5 वेळा आपल्या उघड्याचं काम नाही. आणि याला आता 2-3 उकळ्या आपण द्यायच्या, म्हणजे पूर्ण पाणी आटून जातं. आणि पाणी आटलं मग ती भाजी तयार होते. फोड दाबून बघायची, आणि नरम झाली की मग त्यात हा तूप टाकून द्यायचं. धना पावडर असल्यामुळे, याच्यात धणे असल्यामुळे अख्खे बारीक केलेले, सांबाराची गरज नाही. आमसूल वगैरे असलं तुम्ही किंचित आमसूल वगैरे टाकू शकता, आमसूलची फोड वगैरे, लिंबू पिळू शकता जेवताना लागलं की. थोडीशी एवढ्या मोठ्या फोडी असल्यामुळे तेवढं पाणी ते होऊनच जातं तिथं. एक वेळ चमच्याने असं हे करून घ्यायचं, म्हणजे थोड्या फोडीवरून नरम होऊन येतात. थोड्या मोठ्या आहेत त्या, घाईघाईने कापल्यामुळे थोड्या मोठ्या कापल्या गेल्या. लवकर शिजायसाठी तुम्ही बारीक चिरू शकता, म्हणजे लवकर शिजते, लवकर वाढते. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या रेसिपी बघता, गाणे सगळं, भाज्या, रेसिपी. तसं हनुमान चालीसा आहे, रामरक्षा आहे, देवाची भजनं आहे, मराठी हिंदी गाणे आहे, रेसिपी. योगाचं आता सुरू केलं आहे टाकणं. योगगीत ऐकलं असेल, 2-4 योगाचे 21 तारखेला टाकले आहे, जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाला. आणि आता योगाचे पण टाकले. त्यामुळे पहा, कमेंट्स करा, तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट्समध्ये क्लिअर सांगा. अजून काही कशात बदल वगैरे लागला भाजी रेसिपी तर तुम्ही तुमच्या टिप्स देऊ शकता. बस 2 वाफायला की आपली भाजी तयार होते.
अशा प्रकारे बरीच आपली झालेली आहे बरीच शिजून. खूप जराड असे ढेमसे नव्हती ती, त्यामुळे लवकर मसाला ढेमसे पण होते. एखाद दिवशी मसाला ढेमसाची रेसिपी टाकेल. छोटे छोटे मसाला ढेमसा करायसाठी छोटे छोटे पोळे अगदी छोटे ढेमसे पाहिजे. ती बनवून दिवस डाळ टाकून करता येते. अशा प्रकारे दाण्याचं कूट टाकल्यावर मग ते शिजायला प्रॉब्लेम येते थोडासा, म्हणून पूर्ण नरम होईल तेव्हा आपण दाण्याचं कूट घ्यायचं. एक वेळ मिक्स केलं की तुम्ही बारीक चिरा पोळी थोडंसं. आता बघून घेऊ आपण थोडीशी, एक वेळा पेईपर्यंत आपण बघून घेऊ जरूर. अशी दिसत आहे. आता एक फोड काढून घ्यायची, मोठी काढू नाही समजतं आपल्याला. हात धुतलेले आहेत मी स्वच्छ. हे साले याचे काढले नसल्यामुळे थोडे जरड आहे, त्यामुळे अजून एक वेळ होऊ देऊ. खूप जास्त पाणी टाकलं तरी चवदार लागत नाही. शिजायपुरतं थोडंसं वापरून शिजायपुरतं आपल्याला पाणी घालायचं. तरी थोडी शिजायची आहेत आपल्याला, थोडंसं पाणी त्याच्यात टाकावं लागेल. थोडंसं आता गरम संपलेलं आहे पाणी, त्यामुळे थोडं शिजायला आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे ढेमसे आतपर्यंत पूर्ण गरम शिजून येते. आणि 2 वाफाल्यावर दाण्याचं कूट टाकून घेऊ आपण ते. थोडा पाण्याचा शिपका अजून टाकल्यामुळे आता ती नरम होत आहे. त्याच्यामुळे आता ही भाजी झालेली आहे. अशा प्रकारे झालेली आहे. आणि आता बस आपल्याला उतरवायचीच आहे आता, त्यामुळे दाण्याचं कूट आपण त्यात घालून घेऊ. शिजतात दाण्याचं कूट घातल्यावर एक वाफू द्यायची. आता फक्त एक उकळी आली की आपली भाजी तयार आहे. शिजलेले आहे ढेमसे पूर्ण. आणि एक वाफाल्यावर शिजलं की थंड झाल्यावरती अजून नरम येते. झाकण ठेवून दिलं, थंड झालं ते नरम आहे. अशा प्रकारे आवाज येत असेल तिकडे.
अशा प्रकारे भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करून टाकू आपण. कमी करू एक मिनिट. कमी केलं की ते तेल वरायचं असं. आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. या ज्या दिसत आहे थोडी तरी ह्या दाबल्या अशा की नरम होतं. आता कमी केलेला मी बंद करते पूर्ण गॅस. तर अशी ही तयार आहे आपली ढेमसाची भाजी. तर बनवा अशी ढेमसाची भाजी. अशी ढेमसाची भाजी बनवा. असं तेल याच्यात साईडनी तेल येते काढून घेतल्यावर. तर ती जेव्हा जेवायला घेतो आपण तेव्हा मिक्स करून घ्यायची आहे. कारण खाली तेल राहते, वरचं पूर्ण तेल खाली झालेलं असते सुकी झाल्यामुळे. ते आपण असं मिक्स करून वर टाकायचं आहे. पूर्ण खाली गेलेलं तेल असं वर घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बनवा भाजी ढेमसाची. कांदे टाकून, भरपूर कांदे टाकून ढेमसाची भाजी. थँक्यू व्हेरी मच.